नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात गेल्या 2 दिवसांपासून राज्यस्तरीय फुटसाल स्पर्धा सुरू आहे. बुधवारी 17 वर्षे वयोगटातील स्पर्धा पार पडल्यानंतर गुरुवारी 19 वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींच्या स्पर्धेस प्रारंभ झाला. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आणि फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धा होत आहेत. फुटसाल असोसिएशन ऑफ इंडियाचे जनक तथा संस्थापक सचिव प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या प्रसंगी क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रवीण मोरे, स्पर्धा संचालक निहार शहा, नाशिक फुटसाल असोसिएशनचे सचिव दीपक निकम पाटील, मराठा महासंघाचे अध्यक्ष अशोक कदम, क्रीडा मार्गदर्शक चित्रा उदार, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब पाटील, उत्तरा खानापुरे, नेहा सुरनर, सर्वेश देशमुख, विनय निहारकर उपस्थित होते. प्रारंभी 6 विभागातील खेळाडूंनी अतिथींना मानवंदना देताना उत्कृष्ट संचलन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांनी स्पर्धेचा गोषवारा विशद करताना खेळाबद्दल माहिती दिली. अपवाद करावाच लागतात. क्रीडा व युवक सेवा संचालनालय नाशिक विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि उपसंचालक आणि महाराष्ट्र फुटसाल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या आपल्या फुटसालच्या स्पर्धा आपण नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात घेत आहेत. बऱ्याच जणांना फुटसाल हा खेळ माहीत नाही. हा इंडोर गेम आहे. तुम्ही ऊन पाऊस केव्हाही इथे आपण सराव करू शकतो. फुटबॉल आणि बाकीच्या गेम बाहेर असतात आउटडोर, त्यामुळे त्याचा सराव होत नाही. हा 5 साईड खेळला जातो. 12 खेळाडू असतात. याचा गोल पोस्ट 3x2चा आहे आणि बॉल हा बिलकुल स्किन टच ग्राउंडला लागून चालतो. हा इंडोर म्हणजे उडन पटवर खेळला जातो. आता तुम्ही जे खेळलात तर गेम फक्त आपण जिथे जिथे ग्राउंड नाही आहे तिथे आपण फक्त टर्फवर खेळलेलं आहे. त्यामुळे बाकीचं आता जास्ती सांगत नाही, परंतु सर्व पहिल्यांदा मान्यवरांना मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी वेळात वेळ काढून इथे आमच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आले. आणि स्पर्धेत 6 विभागातून 250हून अधिक खेळाडू सहभागी झालेत. या सर्व खेळाडूंना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सब लोग ने ऑलरेडी डिस्ट्रिक्ट और डिवीजन के मैचेस खेले रहेंगे. सो आई होप एवरीवन इज वेल वर्स्ड विद ऑल द रूल्स एंड रेगुलेशंस. But only for today, I request everyone to make sure that you guys have flat shoes and shin guards. Shin guards are very important. Even though अभी आपको ऐसा लगेगा नहीं कि हाँ ठीक है shin guards पहना तो भी ठीक है नहीं. But I request everyone to make sure you all wear shin guards. It's a very important equipment for any football, futsal or any other format of football you guys play. Longer run के लिए shin guards बहुत important है for of course injury sake. And I thank Mr. Sunil Purnapatre sir and Mr. Namdev sir जो लोग ने ये गेम इंडिया में लेके आए हैं. So big hands to all of them and DSO ma'am and deputy ma'am who gave us this wonderful venue to host the state championship. I wish everyone all the best. पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, त्याचप्रमाणे महाराष्ट्र फुटसाल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी जो 19 वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धेचं छोटेखानी उद्घाटन होत आहे. काल 17 वर्षातील मुलामुलींच्या स्पर्धा पार पडल्या. अतिशय चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा पार पडल्या. आज या 19 वर्षातील मुलामुलींच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. याचा संघ जरी नॅशनलसाठी जात नसेल, किंबहुना सरांशी चर्चा केलं तर काही वर्षापूर्वी नॅशनलचा संघ जात होता. पुढे मी त्यांना सांगेल की नॅशनल स्पर्धेसाठी जाण्यासाठी जो काही प्रयत्न आहे तो निश्चित तो प्रयत्न करा की जेणेकरून या खेळाडूंना त्याचा लाभ मिळेल. आज जरी मार्क्स मिळत नसतील तरी पुढे भविष्यात निश्चित याचे मार्क्स मिळण्यासाठी सर प्रयत्न करतील. या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या बालपणापासून खो खो आणि कबड्डी हा माझा आवडता गेम आहे.
HL सारख्या कंपनीमध्ये वयाच्या 45व्या वर्षापर्यंत मी स्वतः कबड्डी खेळलो. त्यामुळे खेळाडूंना काय अडचणी असतात, त्यांना काय दिलं पाहिजे याची जाण नक्कीच मला आहे. आत्ताच सरांनी सांगितलं की याची महाराष्ट्राची टीम तयार होऊन पुढे जाणार नाही. सर, मी आपल्याला एक आश्वासित करतो की आपण जो पण लढा द्याल त्या लढ्यामध्ये मी आपल्या बरोबरीने काम करेल. कारण महाराष्ट्राचे आत्ता जे क्रीडा मंत्री आहे माणिकराव कोकाटे सर यांच्याबरोबर दीपक दादा आम्ही ऑलरेडी एकदा एक मीटिंग घेतली. परंतु आपण जर पत्र बनवलं तर त्याचा पाठपुरावा मी क्रीडा मंत्र्यांपर्यंत जाऊन 100% करेल. आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करून महाराष्ट्राची टीम पुढे कशी खेळेल, त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल. क्रीडाळूंचा शेवटी गेममधून मुलं पुढं गेली पाहिजे, ती नुसती पुढं जाऊन चालणार नाही. तर त्यांना त्याच्या माध्यमातून ज्या आरक्षित नोकरी आहे, जी टक्केवारी आहे, ती सुद्धा प्रत्येक खेळाडूला मिळाली पाहिजे. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेस प्रारंभ झाला. प्राध्यापक सुनील रघुनाथ पूर्णपात्रे यांच्या हस्ते नाणेफेक होऊन मुलींच्या सामन्यास सुरुवात झाली. या प्रसंगी शशीभूषण सिंह, सतीश बोरा, पंच डेनिस ग्रेसियस, नीरज राजभर, सफर खान, मेहताब शेख यांच्यासह पदाधिकारी, क्रीडा शौकीन उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.